नाच गं घुमा हा मूव्ही जो आहे 1 मे रोजी रिलीज झाला होता. या मूव्हीचा रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये करूयात. मी कालच बघून काढला. परंतु आता रिव्ह्यू जे आहे ते करायचा राहून गेला. काल बघितला होता मी, परंतु आता थोडंफार कामात असल्यामुळे रिव्ह्यू तर राहूनच गेला. परंतु आज जर सांगायचं झालं चित्रपट कसा आहे व कसा नाही, तर नक्कीच सुरुवातीला स्टोरी लाईन सांगायला गेलं तर मेन स्टोरी जी आहे आपल्याला 2 स्त्रींच्या मधामध्ये दिसते. फिमेल ओरिएंटेड मूव्ही आहे मी असं म्हणू शकतो. नक्कीच सर्वांनीच पाहावा हा मूव्ही. असं काही म्हणत नाही फक्त फिमेल्सनीच बघावा. तर एक जे कामवाली बाई असते ते आणि एक वर्किंग वुमन म्हणजे की ऑफिसमध्ये काम करणारी बाई आणि एक कामवाली बाई जी आहे, या दोघींच्या रिलेशनबद्दल आपल्याला या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. मला तर वाटतं परेश मोकाक्षी जे काही चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, त्यांनी एवढं डिटेल एनालिसिस कसं केलं, त्यांनी जाऊन बघितलं काय की मला तरी वाटतं की वेगवेगळ्या घरी एनालिसिस केलं आणि त्यानंतर या चित्रपटाची स्टोरी लाईन जी आहे दिलेली, की कशा प्रकारच्या अडचणी एखाद्या स्त्रीला ज्या आहेत जगत असताना येत असतात. तेच त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न जे आहे ते केलेला आहे आणि मेन म्हणजे ते यशस्वी देखील ठरलेले आहेत. कारण की तुम्ही जर पाहायला गेलं तर 3-4 जे एखाद्या चित्रपटामध्ये लागतं बघा आपल्याला, की एक चांगली स्टोरी लाईन, एक चांगले कॅरेक्टर्स, ॲक्टिंग देखील चांगली. गाणं तर मला वाटतं की कोणी लिहिलेलं आहे तेवढे हसी मजाकमध्ये डायलॉग देखील असे ते शोलेचं एक रिक्रिएट केलेलं आहे त्यांनी. ते देखील खूपच भारी लिहिलेलं आहे बघा. आणि मेन म्हणजे की गाणे देखील खूप मजाच्या वेमध्ये लिहिलेले आहेत आणि चांगले लिहिलेले आहेत. ॲक्टिंग वाईज तर मुक्ता बर्वे यांची खूपच भारी जमली बघा. आणि परत मेन म्हणजे की 3-4 कॅमिओज देखील आहेत चित्रपटामध्ये. 4 मोजून मी मोजले तर 4 कॅमिओ होते बघा आणि नक्कीच तुम्ही जर नोटीस केलं तर तुम्हाला दिसून येतील 4 कॅमिओज. तर ओव्हरऑल मूव्हीज आहे खूप भारी बनवण्यात आलेला आहे. त्यामुळेच मूव्ही एवढ्या चांगल्या प्रकारे चालत आहे. एक टिपिकल मराठी मूव्ही जो की प्रत्येक ऑडियन्सनी बघावा मी असंच म्हणेल. लेडीजने तर बघावाच, परंतु त्यासोबतही एखाद्या घरातील व्यक्तींनी देखील बघावा, माणसांनी देखील बघावं, की त्यांनाही समजेल की बायांच्या आयुष्यामध्ये काय-काय गोष्टी असतात व काय-काय नाही. एक जी वर्किंग वुमन असते त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी असतात, सगळ्या गोष्टी त्यांनी दाखवलेल्या आहेत. 5 पैकी मी 4.5 स्टार या मूव्हीला देतो. तर तुम्ही हा मूव्ही जो आहे बघितला आहे का नाही? नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक यू.